आज बनवूयात मुलांच्या आवडीचा चीज कॉर्न पराठा, जो बनवायला सोपा आहे आणि चवीला देखील एकदम भन्नाट लागतो। त्यासाठी 1 वाटी कॉर्न आपण पाण्यामध्ये उकडून घेतले आहे। त्यानंतर याला आपल्याला पाणी निथळत ठेवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। पीठ मळताना आपण यामध्ये 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साजूक तूप आपण यामध्ये टाकूयात आणि थोडं थोडं पाणी टाकून याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे आपले पराठे हे फुटत नाहीत। पाणी निथळल्यानंतर चॉपरमध्ये आपण कॉर्न बारीक वाटून घेतलेला आहे। त्यामध्येच आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा, 2-4 हिरव्या मिरच्या हे देखील बारीक वाटून टाकायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि मिक्स हर्ब टाकलेला आहे। यासोबतच तुम्ही थोडासा चाट मसाला टाकू शकता। थोडंसं अद्रक खेचून टाकायचं आहे आणि खूप सारं चीज यामध्ये खेचून देखील आपण टाकलेलं आहे। सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर याचा आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला सारण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून जाडसर याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती आपण याला दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून छान असं खमंग भाजून घेऊयात। तर तयार झालेला आहे मुलांच्या आवडीचा चीज कॉर्न पराठा। रेसिपी आवडली तर लाईक करा। डब्याला घाई असेल किंवा पूर्वतयारी काही केली नसेल तर अगदी 10 मिनिटात असे लुसलुशीत जाळीदार आंबोळी बनवून तयार होते। त्यासाठी आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं। त्यानंतर 2 चमचे जाडे पोहे आपल्याला पाण्याने 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रित करायचं आणि चांगलं वाटून घ्यायचं। तर यामध्ये आपण लगेचच मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याला बारीक वाटून घेऊयात। तर याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने आपण ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा इनो टाकलेला आहे। व्यवस्थित याला हलवून घेऊ आणि लगेचच याला बनवायला घेऊयात। तर दुसऱ्या बाजूला आपण तवा गरम करून घेतलेला आहे। थोडंसं याला तेल पसरून घेऊया आणि त्यावरती 1.5 चमचा आपण इथं पीठ टाकलेलं आहे। तर आंबोळी ही जाडसर असते। वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की आपण याला पलटून भाजू देखील शकता। तर या ठिकाणी तयार झालेत लुसलुशीत आंबोळी। आता बनवूयात मुलांच्या आवडीची चटपटीत अशी इनो सोडा न वापरता झटपट अशी रेसिपी। साठी आपण या ठिकाणी 1 वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। त्यानंतर सकाळी यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यासोबत थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याला रवाळ असं वाटून घ्यायचं। तर या ठिकाणी आपण 2 बॅचमध्ये याला वाटून घेतलेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने घट्टसर ठेवलेली आहे। त्यामध्ये आणखीन चव आणि पौष्टिकपणा वाढावा यासाठी आपण गाजर, बीट आणि कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। चव वाढावी यासाठी आपण जिरा पावडर थोडंसं 1 चमचा यामध्ये टाकलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आप्पे बनवायला घेऊयात। आप्पे पात्राला असं छानसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी तीळ टाकायची, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही मस्त लागतील। त्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटं याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे। दुसरी बाजू देखील याला पलटून घ्यायची आणि याला देखील 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं। त्या ठिकाणी बघू शकता मस्त आपले लुसलुशीत इनो सोडा न टाकता आप्पे तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा। आता बनवूयात आपण दही धपाटे। तर हे धपाटे तुम्ही प्रवासात टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यांना किंवा ऑफिसमध्ये देखील घेऊन जाऊ शकता। इतके झटपट बनतात। तर या ठिकाणी आपण 3 प्रकारचे पीठं घेतलेले आहेत। त्यामध्ये ज्वारीचं पीठ 2 वाट्या, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये सुखे मसाले टाकूयात। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, हळद, 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा ओवा हातावरती चांगला क्रश करून टाकायचा आहे। चवीनुसार मीठही लगेचच टाकून घेऊयात। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला एकत्र करण्या अगोदर आपल्याला काकडी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्याचे दोन्ही टोकं काढून घ्यायचे, साल काढून घ्यायची आणि जाडसर खिसणीने या पद्धतीनं असं याला खिसून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचं। शेवटी काकडी मिक्स करायची, जेणेकरून त्याला जास्त पाणी सुटत नाही। आता मिक्सरमध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर एकत्रित करून चांगली बारीक वाटून घेऊयात। आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हिरवी मिरची देखील वापरू शकतात, पण या ठिकाणी मी पूर्णपणे हिरवी मिरचीचाच ठेचा या ठिकाणी वापरत आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायचं नाही, आवश्यकता असेल तरच यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि लगेचच याचे धपाटे बनवायला घ्यायचे, जेणेकरून याला जास्त पाणी सुटणार नाही आणि आपलं पीठ हे पातळ होणार नाही। तर धपाटे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी सुती कपडा ओला करून घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे धपाटे या पद्धतीनं थापून घेतलेले आहेत। त्यानंतर आता याला आपण तव्यावरती शेकून घेऊयात। तर दोन्ही बाजूनी छान याला तेल किंवा तूप लावून मस्त याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता असे लुसलुशीत आणि छान मऊसूत हे धपाटे या ठिकाणी तयार झालेले आहेत। काकडीचे हे थालीपीठ तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा। तर तयार आहेत पौष्टिक अशी रेसिपी।
आता आपण बनवूयात सगळ्यात सोपा, सगळ्यात लवकर होणारा आणि सगळ्यात पौष्टिक असा पदार्थ। तर या ठिकाणी आपण बनवलेले आहेत चिले। तर हे चिले बनवण्यासाठी आपण इथं घेतलेले आहेत 1 वाटी ओट्स। तर ह्या ठिकाणी आपण प्लेन ओट्स घेतलेले आहेत, याला आपल्याला बारीक करायचं नाही। यामध्ये टाकूया अर्धी वाटी बेसन पीठ। या ठिकाणी बेसन पीठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता। त्यामध्ये पौष्टिकपणा वाढवण्यासाठी आपण टाकलेले आहे अर्धी वाटी गाजर खिसून, 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। यामध्ये सुके मसाले टाकूयात, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याचं बॅटर आपल्याला या पद्धतीनं असं घट्टसर ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, जेणेकरून याचे छान असे या पद्धतीनं असे चिले बनले जातील। तर एकदम 10 मिनिटांमध्ये बनणारी ही अशी झटपट अशी रेसिपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागते। तर माझ्या मुलाच्या डब्याला नेहमी ही बनवत असते, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। खूप पोटभरीचा पदार्थ आहे आणि टेस्टीही लागतो, त्यामुळे त्याला तो खूप आवडीने खातो तो। तर डबा नक्कीच फिनिश होईल। तुम्ही देखील या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा। तर जोपर्यंत मी डब्बा बनवत होते तोपर्यंत माझ्या मुलांनी या ठिकाणी बघू शकता पहिला पराठा अर्धा फस्त केलेला आहे। यासोबत तुम्ही सॉस, दही किंवा लोणी देखील मुलांना देऊ शकता।